चला तर मंडळी, आज आपण उन्हाळ्यासाठी खास रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे, पोटाला थंडावा देणारे, शक्तिवर्धक असे पौष्टिक लाडू बनवतोय। याआधी सुद्धा मी 2 लाडवाची रेसिपी अपलोड केलेली आहे उन्हाळ्यासाठी खास, आणि आज सुद्धा मी उन्हाळ्यासाठी हे लाडू बनवले आहेत। ते पोटाला थंडावा देणारे आहेत, खूपच पौष्टिक आहेत। कोणीही करू शकतात, बिगनर असाल तरी सुद्धा तुम्ही करू शकता। शिवाय यामध्ये आपण गूळ किंवा साखरेचा अजिबात वापर केलेला नाही, तर हे लाडू शुगर ज्यांना आहे ते सुद्धा खाऊ शकतात। चला तर करायला घेऊया। यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। अर्धा चमचा साजूक तूप घालूया। हे लाडू आपण जे बनवतोय ते 5 ते 6 महिने आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाही। तर तुम्ही हे बनवून स्टोर करून ठेवू शकता, संपूर्ण उन्हाळा याचा वापर करू शकता। तूप घातल्यानंतर असं पसरवून घ्यायचं। यानंतर यामध्ये काही सुकामेवा घालूया। तर इथे मी काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड असे 1 वाटी भरून घेतलेले आहेत। हे भाजून घ्यायचे। आपण जेव्हा बाहेरून आणून ठेवतो ना, बराच वेळा ते नरम पडतात, यासाठी यामध्ये हे मॉइश्चर राहू नये म्हणून थोडंसं हे भाजून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं भाजून घेतल्यानंतर आपण हे काढून घेऊया। याच तुपामध्ये आता इथे मी सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया आणि कलिंगडच्या बिया घेतलेल्या आहेत। यामध्येच मी 1 चमचा तीळ सुद्धा घातलाय। आता हे सुद्धा एकदम स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं। आपल्याला सगळं साहित्य स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। आता हे सुद्धा काढून घेऊया। सुकामेवा आपण घेतलेला आहे, यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि आपल्याला ऊर्जा मिळण्यास मदत होते। अशक्तपणा असेल तर तो अशक्तपणा सुद्धा कमी होतो, त्यामुळे तुम्ही असे हे लाडू बनवून खाऊ शकता। शेंगदाणे सुद्धा चांगले भाजून घ्यायचे, अजिबात यामध्ये कच्चेपणा राहता कामा नये। यासाठी स्लो फ्लेमवर चांगले भाजून घ्यायचे, कारण शेंगदाणे जर कच्चे राहिले ना तर बुरशी चढेल लाडवाला। यासाठी चांगले भाजून घ्यायचे। यानंतर अर्धा चमचा परत मी तूप घातलेला आहे, साजूक तूप घातले। यामध्ये काळे मनुके आणि साधे आपण जे खिरीमध्ये मनुके वापरतो ना ते घेतलेले आहेत अर्धी वाटी, ते सुद्धा चांगले भाजून घ्यायचे आणि काढून घ्यायचे। यानंतर शेवटी सगळ्यात इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। हे बाजारामध्ये मिळतं ना रेडीमेड सुकं खोबरं, ते आहे। तुमच्याकडे जर सुक्या खोबऱ्याच्या वाट्या असतील ना तर त्या किसून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। यानंतर सुरुवातीलाच मी म्हणाले की पोटाला थंडावा देणारे आपण हे लाडू बनवतोय, तर यासाठी यामध्ये 1 चमचा बडीशेप घालायची आहे। तुम्हाला माहितीच आहे बडीशेप पोटासाठी किती चांगली आहे। उन्हाळ्यामध्ये आपण बडीशेपचं पाणी पितो, का पितो तर पित्त कमी व्हावं, पोटाला थंडावा मिळावा यासाठीच पितो। यासाठी यामध्ये लाडवामध्ये 1 चमचा बडीशेप घालायची आहे आणि खोबऱ्याबरोबरच आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता खोबरं सुद्धा भाजताना चांगलं भाजून घ्यायचं, अजिबात हे कच्चं राहता कामा नये, नाहीतर लाडू चांगले राहणार नाही। याला सुद्धा वास येणार आणि बुरशी चढेल। यासाठी खोबरं आणि शेंगदाणे, इतर पदार्थ सुद्धा चांगले भाजून घ्यायचे। बघा मस्त असं खोबरं भाजलेलं आहे, मस्त सोनेरी रंग आलेला आहे। यामध्येच बडीशेप भाजले, वेगळं भाजायची गरज नाही। आता तुमच्याकडे खसखस असेल ना तर खसखस सुद्धा इथेच भाजून घ्या तुम्ही 1 चमचा, पण मी भाजलेली आहे म्हणून मी नंतर ती तशीच घालणार आहे। तर 1 चमचा खसखस सुद्धा तुम्ही या खोबऱ्यामध्ये भाजून घेऊ शकता। हे सुद्धा भाजून झालंय, काढून घेऊया। आता याच कढईमध्ये परत एकदा अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे। आपण खूप कमी तुपाचा वापर करून हा लाडू बनवतोय। शिवाय आपण गूळ किंवा साखरेचा वापर नाही करत। तर इथे मी 200 ग्रॅम बिया काढलेले खजूर घेतलेले आहेत। हे बिया काढलेले खजूर असेच मिळतात मार्केटमध्ये, नसतील तर तुम्ही अशा आणून याच्या बिया काढू शकता। आता हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मऊ होईपर्यंत। तुम्ही खजूर ऐवजी साखरेचा किंवा गुळाचा किंवा खडी साखर मिळते ना त्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल, पण खजूर घातले ना तर शुगर असेल तरी देखील तुम्ही हे लाडू खाऊ शकता। आता छान असे नरम करून घेतले, हे बघा असे नरम झाले पाहिजे। कडक असतील ना तर थोडंसं अजून 1-2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगले मऊ होतात। छान असे बघा नरम करून घेतलेले आहेत। हिमोग्लोबिन कमी असेल, रक्ताची कमतरता असेल तर असे हे खजूर तुम्ही खाऊ शकता। छान असं नरम झालेत, मऊसूत झालेत, काढून घेऊया। सगळं साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। हे बघा सगळं साहित्य काढलंय, यामध्ये फक्त खजूर मनुके नाही आहेत, बाकी सगळं साहित्य। यामधलं अर्ध साहित्य मी बाजूला सुद्धा काढलंय, हे नंतर तुम्हाला मी सांगणारच आहे, दाखवणारच आहे। सगळं साहित्य थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे।
आपण काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता घेतलाय, त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर आहे. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे. शिवाय आपण ज्या भोपळा, सूर्यफुलाच्या बिया आणि कलिंगडच्या बिया घेतल्या त्यामुळे फायबर आणि झिंक बऱ्याच प्रमाणात आहे. मॅग्नेशियम सुद्धा खूप चांगलं आहे, त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं आणि वजन कमी करण्यासाठी खूप चांगलं आहे. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवतं. आता हे सगळं साहित्य यामध्ये मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि त्यानंतर इथे मी 1 चमचा खारीक पावडर घेतली आहे. नाही असेल नाही घातली तरी सुद्धा चालेल. खारीक असेल तर ते तुपात तळून त्यानंतर तुम्ही इथे घालू शकता. पाव चमचा फक्त इथे मी सुंठ पावडर घातली आहे. सुंठ पावडरमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवते. असेल तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल. झाकण लावून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे, जास्त एकदम बारीक करायचं नाही. हे बघा, या पद्धतीने अशी जाडसर मी पावडर वाटून घेतलेली आहे. आता ही पावडर आहे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया सगळी. भोपळ्याच्या, सूर्यफुलाच्या आणि कलिंगडच्या बिया यामुळे हेल्दी फॅट असल्यामुळे बऱ्याच वेळ आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं आणि जास्त खाल्लं सुद्धा जात नाही, त्यामुळे वजन सुद्धा कमी होतं. आता याच मिक्सरच्या भांड्यात खजूर काढून घ्यायचे. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आहे, तर खजूरचा वापर सुद्धा नक्की करा. रक्त कमी असेल तर तुम्ही असं खजूरचे पदार्थ बनवून खाल्ले पाहिजे. झाकण लावून अशी ही बारीक पेस्ट करून घेतलेली आहे खजूरची. केस गळत असतील तरी सुद्धा तुम्ही असं खजूर आणि या सूर्यफुलाच्या, कलिंगडच्या बिया, भोपळ्याच्या बिया खाऊ शकता. खजूरची पेस्ट काढून घ्यायची. आता या सुकामेवाच्या पावडरमध्येच हे सगळे पदार्थ आहे ना नैसर्गिक, यामुळे आपल्याला ऊर्जा मिळतो आणि त्यामुळे दिवसभर फ्रेश वाटतं आपल्याला. यासाठी उन्हाळ्यामध्ये असे हे लाडू बनवून तुम्ही खाऊ शकता. सगळी खजूरची पेस्ट मी काढून घेतलेली आहे. आता काही वेगळं साहित्य मी बाजूला काढून ठेवलं होतं, त्यामध्ये हे मनुके आहेत तळून घेतलेले तुपात, ते काढलेले आहे. त्यानंतर सूर्यफुलाच्या, कलिंगडच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया थोडेसे तीळ भाजून ठेवले होते ना, त्यामधले थोडंसं बाजूला काढून ठेवले, म्हणजे लाडू खाताना तोंडात येतात ना ते तर चांगले लागतात खायला. यासाठी अर्धे काढले आणि अर्धे मी असे जाडसर वाटून घेतलेले आहेत. यानंतर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला खसखस. तर खसखस सुरुवातीलाच सांगितलं की मी भाजलेली होती माझ्याकडे, म्हणून मी आता 1 चमचा घालते. तुमच्याकडे भाजलेली नसेल तर सुकं खोबरं भाजताना त्यामध्ये घालायचं आणि भाजून घ्यायचं. आता हे सुकं खोबरं सुद्धा मी भाजून घेतलेलं ना, त्यामधलं थोडंसं काढून बाजूला वेगळं ठेवलं होतं, ते असं चुरून घालायचं आहे. हे सुद्धा छान असं लागतं तोंडात जेव्हा येतं तेव्हा. आता सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे लाडवाला छान बाइंडिंग येईल, कोटिंग चांगली येईल. खजूर बिजूर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी माझी पाहताय सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल ही रेसिपी माझी कुठून पाहिली जाते. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतले. हे बघा, आता थोडं थोडं मिश्रण हातावर घ्यायचं आहे आणि लाडू वळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता मस्त असं छान बाइंडिंग आलेलं आहे. तुम्हाला जर इथे लाडू वळता येत नसतील तर थोडं 1-2 चमचे तूप, तुम्ही साजूक तूप गरम करून घालू शकता. हे बघा, पण मला इथे तुपाची अजिबात गरज वाटत नाही. मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे, छान असा लाडू वळून झालेला आहे. अजून एक लाडू तुम्हाला मी वळून दाखवते. मंडळी, याआधी सुद्धा मी 2 लाडवाचे वेगवेगळे पदार्थ उन्हाळ्यासाठी खास अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा एकदा नक्की पहा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे बघा, हा पण लाडू छान असा वळला जातोय. याच पद्धतीने बाकीचे लाडू सुद्धा वळून घ्यायचे. हा बघा, दुसरा लाडू सुद्धा आपला छान मस्त वळून झालेला आहे. पाय दुखत असतील, सांधे दुखत असतील, डोकं दुखत असेल, उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा मायग्रेनचा त्रास होतो, घामामुळे केस गळती भरपूर होतोय, घामामुळे केसामध्ये कोंडा भरपूर होतो, रक्ताची कमतरता असेल, कॅल्शियम कमी असेल, हिमोग्लोबिन कमी असेल, अशा बऱ्याच आजारांवर रामबाण असे हे शक्तिवर्धक पौष्टिक लाडू तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. खायला खूपच चवीला छान लागतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. पहा, सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहे. लहान मुलांसाठी तर खूपच फायदेशीर आहे, कारण आपण यामध्ये अक्रोड सुद्धा घातलेला आहे. अक्रोड हे बुद्धीसाठी खूपच चांगलं असतं, मेंदूसाठी खूप चांगलं असतं. तर तुम्ही हे लाडू असे मुलांना सुद्धा बनवून देऊ शकता. 1 लाडू द्यायचा आणि त्याबरोबर 1 ग्लास भरून दूध द्यायचा. पाहू शकता या लाडवाचं टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे. आता 1 लाडू तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते. पहा, चवीला तर खूपच भारी लागतात मंडळी. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा. शिवाय आपण इथे गूळ साखरेचा वापर केला नाही, तर शुगर असणाऱ्यांनी सुद्धा हे बनवून खाऊ शकता.
शिवाय आपण यामध्ये बडीशेपचा वापर केला आहे, ती पोटाला थंडावा देण्याचं काम करते आणि उन्हाळ्यासाठी खूपच फायदेशीर सुद्धा आहे. आजची रेसिपी माझी खात्री आहे तुम्हाला आवडली असेल. जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.